हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो छान प्रकारे मी रेडी झाले आणि मी दुसऱ्या दिवशी पण साडी घातलेली होती. आई पण खूप छान प्रकारे रेडी झाली आणि आम्ही आता निघणार होतो रवींद्रच्या दुकानात. सो गावाकडे आपण साडी घालतो म्हणून मी साडी घातली होती आणि मला आवडतं साडी घालायला आणि माझ्या पप्पा मम्मा सगळ्यांना आवडतं. सो म्हणलं चला. सो आम्ही निघालो रवींद्रच्या दुकानात. हे आमच्या इथलं सर्वात मोठं दुकान आहे रवींद्र चं कपड्यांचं आणि इथे खूप छान होलसेल दरात कपडे भेटतात. सो थोडेसे सामान घेतल्यानंतर बघू शकता इथून ट्रेन चालली होती वरतून आणि आम्ही निघालो होतो मम्मीच्या गावी. कारण की आमच्याकडे थोडासा टाइम होता तर म्हणलं चला आपण थोडा जाऊन येऊ. कारण की मी माझ्या आईला म्हणजे माझ्या नानीला माझ्या लग्नाच्या आधी भेटले होते आणि त्याच्यानंतर भेटलेच नव्हते. सो तिला भेटल्यानंतर आम्ही आलो आमच्या मोठ्या मामांकडे, दादा मामांकडे. आणि तिथे हे छोटंसं पिल्लू वैभवचं तिला अजिबात आवडत नव्हतं. सो ती आणि आम्ही सगळ्यांनी खूप मस्ती केली, छान प्रकारे फोटो काढले. मिहीरला बैलगाडी दाखवली आणि त्याला पण खूप छान वाटलं कारण की गावाकडची मजा वेगळीच असते. सोबतच आम्ही सगळे बसलेलो होतो गप्पा मारत आणि वैभवला थोडासा त्रास झालेला होता काही दिवसा अगोदर, त्याला भाजलं होतं. सो ते पण बघायचं होतं मला. सोबतच दुसरा दिवस आला आणि मी छान प्रकारे रेडी झाले होते कारण की आज वैशश्राद्ध होतं आणि ही साडी मला आईने दिली कारण की मुलगीला देतात म्हणून. सोबतच मिहीरचे मग हा व्हिडिओ काढला कारण की पहिल्यांदा तो असं जेवायला वाढत होता सगळ्यांना आणि हे खूप छान वाटत होतं. आणि बघू शकता सचिन शिकवतोय मिहीरला कसं जेवायला वाढायचं. सोबतच मम्मी पप्पा बसलेले होते छान प्रकारे. म्हणलं चला व्हिडिओ काढू. मिहीरला राग आलेला होता आणि ह्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. तिकडे ताई कपडे धुत होती आणि हे आमचं स्टोरेज. सो काकांनी खूप सुंदर झाडे सगळीकडे लावलेले होते आणि वरती आल्यावर मी बघत होते तर मुलं सचिनच्या जे गॅजेट्स होते त्यांनी आणलेले होते ह्याचे स्पोर्ट्सचे, त्याच्यावर ते एक्सरसाइज करत होते तिघंजणं. सो बघू शकता खूप मजा आली आणि खूप छान फ्रेंड्स होते. मिहीरचे दादा खूप गोड होते दोघंजणं. त्या दोघांनी खूप लाड केला. मिहीर पण अजून पण त्यांची आठवण काढतो. सोबतच आई पप्पा आणि अभि गेले होते सगळं सामान आणायला वर्ष श्राद्धचं आणि आपल्या घरात यल्लमा देवीची पालखी येणार होती त्याचं. सो सगळं सामान आणल्यानंतर ते छानपैकी गप्पा मारत बसले आणि खूप मजा आली. सोबतच काका पप्पा सुदेश आणि सचिन ह्या सगळ्यांनी मिहीरला आणि सोबत या दोन चिमुकल्यांनी मिहीरला खूप छान गोट्या खेळायला शिकवल्या. पहिल्यांदा गोट्या खेळत होता म्हणून खूप किरकिर आणि चिडचिड करत होता. त्याला असं वाटत होतं त्याच्या गोट्या सगळे घेऊन टाकतात आहे आणि त्याच्याकडे एकही गोटी नाही वाचत आहे. तो बघू शकता कशी गोटी पकडली आहे त्यांनी. ॲट द एंड त्याला गोट्या खेळायला आल्या नाही पण काकांनी एक खूप छान गेम शिकवली. त्याच्यानंतर ह्यांनी खूप छान गोट्या खेळला आणि ह्याच्यासोबतच खूप सगळ्या फोटोंसोबत आपला हा दिवस इथे संपतो. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. हॅव अ गुड डे.